हॅलो फ्रेंड्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. डिसेंबर महिन्याचा ऑलरेडी आपण एक टॉपिक सुरू केला होता, तो म्हणजे पर्यावरण. पर्यावरणाचं आजचं आपलं दुसरं हे आणि शेवटचं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. ओके. भारतामध्ये ज्या काही नद्या आहेत त्या नद्यांचं प्रदूषण फार मोठ्या प्रमाणात होत आहे आणि या नद्यांच्या प्रदूषणाबाबतचा अहवाल नुकताच एक रिलीज करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच नद्यांचे पट्टे जे आहेत ते प्रदूषित घोषित करण्यात आलेले आहेत. प्लस या सर्वाधिक नद्यांच्या पट्ट्यांची प्रदूषित नद्यांच्या पट्ट्यांची संख्या देखील आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात पण कुठल्या नद्या जास्त प्रदूषित आहेत हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. ओके. सो हेडिंग काय आहे? सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात. म्हणजे नद्यांचे पट्टे, अख्खी नदी नाही पण नद्यांचे काही पट्टे त्या ठिकाणी प्रदूषित आहेत. नुकताच देशातील प्रदूषित नद्यांचा प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी आपल्याला मिळालेली आहे. 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशातील 603 पैकी आढळलेली प्रदूषित नद्यांची क्षेत्रे. भारतामध्ये 28 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशामध्ये जे काही 603 नद्यांची क्षेत्र आहेत त्यापैकी 311 नद्यांची क्षेत्र जी आहेत ती प्रदूषित आढळलेली आहेत. 2018 मध्ये जेव्हा अशा प्रकारचं शेवटचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं तेव्हा 351 नद्यांचे काही पट्टे प्रदूषित होते. 351च्या तुलनेमध्ये हा आकडा कमी जरी असला तरी चिंताजनक त्या ठिकाणी आहे. सो लक्षात ठेवा, 603 पैकी आढळलेली प्रदूषित नद्यांची क्षेत्रे किती? 311. लक्षात ठेवायचा हा आकडा तुम्हाला. नंतर ही जी काही सर्वाधिक प्रदूषित नद्यांची क्षेत्रे सापडलेली आहेत त्याच्या राज्यांची क्रमवारी आपण बघूयात. सर्वाधिक नद्यांची क्षेत्र ही महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील 55 नद्यांची क्षेत्र ही त्या ठिकाणी काय आहेत? प्रदूषित आहेत. 2 नंबरला मध्य प्रदेश आहे 19, बिहार आणि केरळ प्रत्येकी 18 आणि कर्नाटक आहे 17. त्यामुळे हेडिंग तुम्हाला दिलेलं लक्षात आलं असेल की सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आहेत. म्हणजे या 311 प्रदूषित नद्यांच्या क्षेत्रांपैकी 55 नद्यांची क्षेत्र ही आपल्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी आहेत आणि महाराष्ट्रात हे प्रमाण सर्वाधिक त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रदूषित नद्या कुठल्या आहेत? तर 1 नंबरला आहे मिठी, 2 नंबरला मुठा, सावित्री, भीमा आणि गोदावरी. सो लक्षात ठेवा, मिठी ही भारतातली सर्वात प्रदूषित नदी त्या ठिकाणी आहे. नेक्स्ट, नंतर भारतामध्ये किंवा बंगालच्या उपसागरामध्ये पण किंवा अरबी महासागरामध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळ त्या ठिकाणी येत असतात. सो असंच डिसेंबर 2023 मध्ये एक चक्रीवादळ आलं होतं, त्याचं नाव होतं मिचॉंग. लक्षात ठेवा, मिचॉंग चक्रीवादळ कुठं आलं? बंगालचा उपसागर, डिसेंबर 2023 मध्ये. प्रत्येक वादळाचं नामकरण करणारा एक देश असतो, म्यानमार देशानं मिचॉंगचं नामकरण केलेलं आहे. मिचॉंग या शब्दाचा अर्थ सामर्थ्य आणि लवचिकता असा होतो. प्रभावित राज्य तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा जी काही पूर्वेकडची राज्य आहेत पूर्व किनारपट्टीवरची ती राज्य प्रदूषित त्या ठिकाणी प्रभावित राहिलेली होती. 2023 मध्ये अशाच प्रकारची जी चक्रीवादळे आली, कोणत्या महिन्यामध्ये त्याला नामकरण कोणी केलं याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं. मे महिन्यामध्ये मोखा नावाचं चक्रीवादळ आलं होतं, येमेननं त्याचं नामकरण केलं होतं. जूनमध्ये बिपरजॉय आलं होतं, त्याला बांगलादेशनं नामकरण केलं होतं. ऑक्टोबरमध्ये तेज आलं होतं, त्याला भारताचं नामकरण केलं होतं. परत ऑक्टोबरमध्ये हेमून नावाचं चक्रीवादळ आलं होतं, इराणनं त्याचं नामकरण केलं होतं. नोव्हेंबरमध्ये मिथिली नावाचं चक्रीवादळ आलं होतं, त्याला मालदीवनं नामकरण केलेलं होतं. आणि आता त्या ठिकाणी मिचॉंग नावाचं चक्रीवादळ आलं, त्याचं नामकरण म्यानमार देशाने केलं होतं. पुढच्या 5 चक्रीवादळांची नावं आणि नामकरण करणारे देश पण माहिती असू द्यात. पुढचं जे येणार आहे त्याला राव असणार आहे. रेमाल जे ओमाननं दिलेलं आहे, दाना कतारनं आहे, शक्ती श्रीलंकेनं दिलेलं आहे, आसना पाकिस्ताननं दिलेलं आहे आणि फेंगल सौदी अरेबियानं त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो 2023 मध्ये उत्तर हिंदी महासागरामध्ये जी काही चक्रीवादळ आली होती इन्क्लुडिंग आत्ताचं, ही 6 चक्रीवादळ आपण त्या ठिकाणी घेतलेले आहे. ओके. नंतर आहेत कॉम्प्रेस बायोगॅसचं मिश्रण, आपण त्याला CBG असं देखील म्हणतो. ओके. कॉम्प्रेस बायोगॅसचं ब्लेंडिंग त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ब्लेंडिंगमध्ये सध्याला जसं आपण इथेनॉलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलचं ब्लेंडिंग करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही गाडीमध्ये 1 लिटर जर पेट्रोल टाकलं असेल तर 1 लिटर पेट्रोलमध्ये 90% भाग हा पेट्रोलचा त्या ठिकाणी असतो आणि 10% भाग जो आहे तो इथेनॉलचा त्या ठिकाणी असतो. आपण त्याला ब्लेंडिंग म्हणतो, म्हणजे पेट्रोलमध्ये इथेनॉलचं ब्लेंडिंग करणं. तशाच प्रकारे बायोगॅसचं ब्लेंडिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे, कॉम्प्रेस बायोगॅसचं. कशासाठी? गाड्यामध्ये जो काही CNG वापरला जातो त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, गाड्यांमधला CNG म्हणजेच कॉम्प्रेस नॅचरल गॅस आणि घरगुती वापरासाठी जो काही पाईप्ड नॅचरल गॅस असतो
त्यासाठी बायोगॅसचं कॉम्प्रेस बायोगॅसचं मिश्रण अनिवार्य केलं जाणार आहे. सो लक्षात ठेवा, कॉम्प्रेस बायोगॅसचं मिश्रण कशामध्ये केलं जाणार आहे? CNG आणि PNG. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर उद्देश काय आहे तर नैसर्गिक वायूच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणं. जो काही नॅचरल गॅस आपण आयात करतो त्याच्यावरचं अवलंबित्व कमी करणं आणि 2070 पर्यंत आपण निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेला आधार किंवा हातभार लावणं. सो भारतानं 2070 पर्यंत 0 कार्बन इमिशनचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि आपलं आयातविरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. नैसर्गिक वायूमध्ये म्हणजे मग तो घरगुती वापरासाठीचा असू देत किंवा गाड्यांमध्ये वापरला जाणारा असू देत, यासाठी कॉम्प्रेस बायोगॅसचं मिश्रण किती केलं जाणार आहे, ब्लेंडिंग किती केलं जाणार आहे तर 2025 पासून 1% आणि 28 पर्यंत हे वाढवून 5% केलं जाणार आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की CNG जो काही घरगुती वापराचा असू देत किंवा गाड्यांचा असू दे त्याच्यामध्ये कॉम्प्रेस बायोगॅसचं ब्लेंडिंग किती केलं जाणार आहे तर 1% आणि 28 पर्यंत हे वाढवून 5% केलं जाणार आहे. नंतर जल इतिहास उत्सव नावाचं एक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. शमसी तलाव आणि जहाज महाल, मेहरौली, नवी दिल्ली या ठिकाणी. ओके, राष्ट्रीय जल आयोगाने त्याचं आयोजन केलेलं होतं. सो बेसिकली हे जल इतिहास उत्सव काय प्रकार आहे तर जल वारसा स्थळांच्या सुरक्षेबद्दल जनजागृती करणे. जे काही वॉटर हेरिटेज ठिकाणं आहेत आपली, म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं गुजरातमध्ये फार प्राचीन त्या ठिकाणी विहिरी आहेत. फॉर एक्झाम्पल आणखीन उदाहरण द्यायचं असेल तर कोल्हापूरमध्ये रंकाळा नावाचा तलाव आहे. सो ही जी काही प्राचीन जलस्थळं आहेत त्यांच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणं, नंतर पर्यटनाला चालना देणं आणि या ठिकाणी जे काही ऐतिहासिक वस्तू आहेत त्यांच्या जीर्णोद्धाराला हातभार लावणं. सो आयोग असा प्रश्न विचारू शकतं की जल इतिहास महोत्सवाचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? नवी दिल्लीला. नंतर आपण सुपर वन लाईनर मागणार आहोत, ज्यालापूर्वी आपण संक्षिप्त घडामोडी असं म्हणायचो. सगळ्यांना माहित आहे ओडिशा इथं भितरकनिका नावाचं एक बीच आहे. त्या बीचमध्ये त्या ठिकाणी बीचवरती ऑलिव्ह रिडले नावाची कासवं त्या ठिकाणी आढळली जातात. जगाच्या पाठीवर ऑलिव्ह रिडले कासव काही विशिष्ट ठिकाणी सापडतं. त्यातल्या त्यात भारतामध्ये ओडिशामध्ये त्या ठिकाणी ही ऑलिव्ह रिडले कासव त्या ठिकाणी सापडतात. सो ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षणासाठी जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये ओडिशाच्या किनारपट्टीवर जे काही APJ अब्दुल कलाम बेट आहे त्या बेटावर जे काही क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यात येत होत्या त्या क्षेपणास्त्र चाचण्या घेण्याचा क्षेपणास्त्र चाचण्या स्थगित करण्याचा निर्णय DRDOने घेतला आहे. आणि फार सुंदर उपक्रम आहे. एखाद्या कासवाच्या प्रजातीचं संरक्षण करण्यासाठी DRDOनं पहिल्यांदाच अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतले. त्यांचं म्हणणं असं आहे की ऑलिव्ह रिडले कासवं जेव्हा समुद्रकिनारे येऊन अंडी घालतात, जानेवारी ते मार्च हा त्यांचा अंडी घालण्याचा आणि अंडी उबवण्याचा कालखंड असतो. जर या काळामध्ये क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या तर त्यांच्या अंडी उबवण्याला किंवा त्यांच्या अंडी घालण्याच्या क्षमतेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे DRDO असं म्हणतंय की जानेवारी ते मार्च या काळामध्ये जे काही अब्दुल कलाम बेट आहे त्याला पूर्वी व्हीलर बेट असं देखील म्हटलं जायचं, त्याच्यावर आम्ही चाचण्या घेणार नाही, कारण या काळ किंवा जानेवारी ते मार्च हा त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा काळ त्या ठिकाणी असतो. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या प्रजातींच्या संरक्षणासाठी DRDOनं व्हीलर बेटावरील चाचण्या क्षेपणास्त्र चाचण्या स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ऑलिव्ह रिडले. लक्षात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे, पर्यावरणामध्ये तुम्ही वाचलेलं असेल आणि मला असं वाटतं की हे लोकसत्ताला आलं होतं त्यामुळं प्रश्न आयोग विचारू शकतं. नंतर देशातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट जी आहे ती बॅराकोडा असं नाव त्याचं आहे. अल्लपुझा केरळ या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आपण त्याला UNEP म्हणतोय, या संस्थेनं जाहीर केलेल्या ॲक्शन ऑन क्लायमेट क्वालिटीच्या अहवालानुसार प्रदूषित हवेमुळे दरवर्षी मृत्यू होणारे किती मृत्यू होतात तर 60 लाख लोकांचा मृत्यू दरवर्षी प्रदूषित हवेमुळे होतं. नंतर देशातील पहिला नागरी पूर शमन प्रकल्प फर्स्ट अर्बन फ्लड मिटिगेशन प्रोजेक्ट चेन्नई शहरासाठी रिलीज केलेला आहे. केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि 561 कोटी खर्च इतका प्रस्तावित आहे. सो बेसिकली काय आहे तर एखाद्या शहरामध्ये ड्रेनेज सुविधा व्यवस्थित नसते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं पुराचं प्रमाण येतं. म्हणजे थोडा जरी पाऊस पडला तर त्या ठिकाणी पूर या शहरामध्ये येत असतो. परंतु चेन्नईमध्ये पण आपण बऱ्याच वेळेला बघतो बघा, थोडाफार जरी पाऊस झाला तर चेन्नईमध्ये मोठ्या प्रमाणात पूर येत असतो. सो अशा प्रकारे जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर ड्रेनेज सिस्टीम चांगली करून ते पाणी ड्रेन कसं होईल, इथं पाणी कसं साचून राहणार नाही, ह्याच्यासाठी हा पूर शमन प्रकल्प असणार आहे. सो देशातील पहिला नागरी पूर शमन प्रकल्प चेन्नई शहरासाठी
रिलीज करण्यात आलेलं आहे. नंतर देशातील पहिलं जिम्नोस्पॅम उद्यान जे आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. नंतर इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे प्रतिष्ठित प्लॅटिनम रेटिंग प्रदान करण्यात आलेलं रेल्वे स्थानक विजयवाडा जे आंध्र प्रदेशमध्ये आहे. प्लॅटिनम रेटिंग कुणाला दिलं जातं? ज्या स्टेशनवरती अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, म्हणजे सोलार असू देत किंवा पवन ऊर्जा असू देत. सो इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे प्लॅटिनम रेटिंग दिलं जातं अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर करणाऱ्या स्टेशन्सला. नंतर सगळ्यांना माहीत आहे भारतामध्ये गीर नावाचे एक राष्ट्रीय उद्यान आहे जिथं एशियन सिंह त्या ठिकाणी सापडतो. सो भारतामध्ये एशियाटिक लायन फक्त कुठं सापडतात? तर गीरमध्ये सापडतात. सो गीर नंतर आणखीन एक सिंहांसाठी एक अधिवास विकसित करण्यात आलेला आहे, म्हणजे त्या ठिकाणी सिंहांचं स्थलांतरण त्या ठिकाणी केलं जाणार आहे. ते आहे बरडा वन्यजीव अभयारण्य, गुजरात. लक्षात ठेवा. सो गीर राष्ट्रीय उद्यानानंतर आशियाई सिंहासाठी म्हणजे एशियाटिक लॉयनसाठी असलेला देशातील दुसरा अधिवास, म्हणजे आणखीन दुसऱ्या ठिकाणी पण अशा प्रकारे सिंह त्या ठिकाणी आढळू शकतात. ते आहे बरडा वन्यजीव अभयारण्य, गुजरात. 45वी भारतीय भूगोल परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ऑर्गनाईज करण्यात आली. डिसेंबर 2023 मध्ये काही देशांमध्ये ज्वालामुखीचे उद्रेक झाले. एटना ज्वालामुखी आहे इटलीमधला, अनाक क्रकाटाऊ आहे इंडोनेशिया आणि मरापी आहे इंडोनेशिया. ओके. नंतर आपण मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करतोय, परंतु डेव्हलपमेंट करत असताना सस्टेनेबल डेव्हलपमेंट ती होत नाही. फॉर एक्झाम्पल मोठ्या मोठ्या अभयारण्यातून नॅशनल पार्क्समधून आपण रोड्स टाकलेले आहेत, रेल्वे रोड टाकलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला जेव्हा वन्य प्राणी रोड क्रॉसिंग करत असतात किंवा रेल्वे क्रॉसिंग करत असतात तेव्हा त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो. सो आपण आपल्या फायद्यांसाठी वन्यजीवांचं नुकसान त्या ठिकाणी करत आहोत. सो यासाठी रेल्वे मंत्रालयाने एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. जर एखादा नॅशनल पार्क असेल आणि ह्या नॅशनल पार्कमधून असा एखादा रेल्वे ट्रॅक जर जात असेल आणि रेल्वे ट्रॅकिंग क्रॉस करत असताना जर वन्य प्राणी ह्याच्यामध्ये आले तर बऱ्याच वेळेला त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी होतो आणि हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे हत्तींसाठी. सो रेल्वे रुळांवर हत्तींचे जे काही मृत्यू होतात ते टाळण्यासाठी AI बेस्ड एक प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. त्याचं नाव आहे गजराज. लक्षात ठेवा, गजराज ही भारतीय रेल्वेनं सुरू केलेली एक प्रणाली आहे, ज्या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे रुळांवर जे काही हत्तीचे मृत्यू होतात ते टाळता येऊ शकतात. नंतर 115 दशलक्ष वर्ष जुने शार्कचे जीवाश्म सापडलेले ठिकाण जैसलमेर. ऑस्ट्रेलियाला एक चक्रीवादळ ढळकलं, त्याचं नाव आहे जॅस्पर. देशातील शाश्वत वन व्यवस्थापन आणि कृषी वनीकरण पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना. ओके. नंतर वृक्षारोपण मोहिमेत 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवणारे राज्य आसाम. मोठ्या प्रमाणात तिथं वृक्षारोपणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहेत. डेहराडून इथं जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक पुस्तक रिलीज केलेलं आहे, त्याचं नाव आहे रेझिलियंट इंडिया, हाऊ मोदी ट्रान्सफॉर्म इंडियाज डिझास्टर मॅनेजमेंट पॅराडिम. ओके. सो हे महत्त्वाचं पुस्तक आहे. आयोग प्रश्न विचारू शकतो. 2 याच्यामध्ये बिट्स लपलेले आहेत बघा. एक, जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद कुठं आयोजित करण्यात आली? डेहराडून. किंवा यावेळेला कुठलं पुस्तक आयोजित त्या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं? रेझिलियंट इंडिया. एवढं लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही. ब्लू क्राफ्ट डिजिटल फाउंडेशनने या पुस्तकाचं संपादन त्या ठिकाणी केलेलं आहे. लारा आणि अकामास नावाच्या सायबेरियन वाघांची पहिली जोडी जी आहे ती पश्चिम बंगालमधल्या पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानामध्ये ठेवण्यात आलेली आहे. नंतर उत्तर प्रदेश राज्यातील पहिला सोलार एक्सप्रेस वे जो आहे तो असणार आहे बुंदेलखंड एक्सप्रेस. बुंदेलखंड एक्सप्रेस वेवरती महामार्गाच्या दोन्ही बाजूला जवळजवळ 1700 हेक्टर क्षेत्रावर सोलार प्रकल्प उभा केले जातील आणि त्याच्यातून 550 मेगावॅट ऊर्जा निर्मिती केली जाईल. सो बेसिकली फार सिंपल गोष्ट आहे बघा. असं त्या ठिकाणी मध्ये डिव्हायडर असतो, ह्या डिव्हायडरच्या दोन्ही बाजूला असा रस्ता त्या ठिकाणी असतो. सो इथं बऱ्याच वेळेला स्पेस शिल्लक असते बघा. जर तुम्ही समृद्धी महामार्गावर वगैरे गेलात तर दोन्ही बाजूला स्पेस भरपूर शिल्लक आहे. तर या ठिकाणी काय केलं जातं? सोलार रूफ पॅनल्स ठेवले जातात आणि ह्या सोलार रूफ पॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते आणि त्याला म्हटलं जातं सोलार एक्सप्रेसवे. म्हणजे एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागांमध्ये त्या ठिकाणी सोलार रूफटॉप टाकले जातात आणि त्याच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते. ओके. सो उत्तर प्रदेश राज्यातील अशा प्रकारचा पहिला सोलार एक्सप्रेसवे कुठला आहे? बुंदेलखंड एक्सप्रेसवे. नंतर आयात केलेल्या वस्तूंमधून कार्बन उत्सर्जनासाठी
CABM म्हणजे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम नावाचं धोरण तयार करणारी संस्था युरोपियन युनियन. नंतर प्रकाशित इमारतींवर इल्युमिनेटेड जे बिल्डिंग्स आहेत, रात्रीच्या अंधारामध्ये जे काही चमकणाऱ्या बिल्डिंग्स आहेत, त्या बिल्डिंगवर आदळल्याने अमेरिकेमध्ये जवळजवळ 1000 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. त्यांना लक्षात आलं नाही आणि ते भिंतीवर जाऊन आदळत होणे, जवळजवळ 1000 पक्ष्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. 130 दशलक्ष वर्ष जुन्या नर डासांचे जीवाश्म सापडलेला देश लेबनॉन. नंतर भारताच्या केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयानं ग्रीन पोर्ट गाईडलाईन्स त्या ठिकाणी रिलीज केलेले आहेत. त्याचं नाव आहे हरित सागर. लक्षात ठेवा, हरित सागर काय आहे तर हे एक ग्रीन पोर्ट गाईडलाईन्स आहेत आणि कोणी रिलीज केलेले आहेत? केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय. कशासाठी? जी काय आपली प्रमुख बंदरं आहेत त्या प्रमुख बंदरांवरची कार्बनची तीव्रता जी आहे ती कमी करण्यासाठी. IQ एअर नावाची संस्था आहे, त्या संस्थेनं सांगितलं की डिसेंबर 2023 पर्यंत जगभरामध्ये सर्वात हवेची गुणवत्ता कमी असणारं किंवा वाईट असणारी, हवेची गुणवत्ता वाईट असणारं शहर लाहोर. चित्ता आपण दुसऱ्या देशातून आणलेले आहेत, रिइंट्रोड्यूस केलेले आहेत आणि या चित्त्यांसाठी एक प्रजनन केंद्र बनवलं जातं आहे. त्याचं नाव आहे बन्नी गवताळ प्रदेश आणि कुठं असणार आहे? गुजरातमध्ये. जरी आपण ते मध्य प्रदेशमध्ये रिइंट्रोड्यूस केले असले तरी चित्त्यांसाठीचं जे काही प्रजनन केंद्र आहे ते बन्नी गवताळ प्रदेश गुजरातमध्ये त्या ठिकाणी उभारलं जात आहे. नंतर भारतातील वायू प्रदूषणाचा संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम सुरू करणारी संघटना वर्ल्ड बँक म्हणते की आम्ही तुम्हाला मदत करू त्या ठिकाणी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी. 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये झालेले मृत्यू 112 आणि त्यात सर्वाधिक महाराष्ट्रात आहेत 85. नंतर 100% शाश्वत विमान इंधन वापरून उड्डाण करणारी विमानसेवा व्हर्जिन गॅलेक्टिक. लंडन ते न्यूयॉर्क या दरम्यान ह्या व्हर्जिन अटलांटिकनं जो काही विमान प्रवास केला त्याच्यामध्ये 100% शाश्वत विमान इंधन त्या ठिकाणी वापरलेलं होतं. ओके, चलो नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण काय काय त्या ठिकाणी शिकलेलो आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपण बघितली त्याच्यामध्ये ती होती सर्वाधिक प्रदूषित नद्या ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात आहेत. 603 पैकी 311 नद्यांची क्षेत्र जी आहेत ती प्रदूषित आढळलेली आहेत. त्यात सर्वाधिक आपल्या महाराष्ट्रात आहेत 55. महाराष्ट्रातली सर्वाधिक प्रदूषित नदी आहे मिठी. बंगालच्या उपसागरामध्ये मिचॉंग नावाचं चक्रीवादळ आलतं. मिचॉंगचं नामकरण म्यानमारनं केलेलं आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा ही जी काही पूर्व किनारपट्टीची राज्य होती ती याच्यामुळे प्रभावित राहिली. मोखाचं नामकरण केलं येमेननं, बिपरजॉयचं केलं बांगलादेशनं, तेजचं केलं भारतानं, हॅमुनचं केलं इराणनं आणि बिदिलेचं केलं मालदीवनं. आगामी नावं एवढी काही महत्त्वाची नाही आहेत. ओके, नंतर त्या ठिकाणी जो काही नॅचरल गॅस आहे मग तो घरगुती वापरासाठीचा असू देत किंवा गाड्यांमध्ये असू देत, याच्यामध्ये कॉम्प्रेस बायोगॅसचं ब्लेंडिंग त्या ठिकाणी केलं जाणार आहे. हे ब्लेंडिंग जे आहे ते एप्रिल 2025 पासून 1% असेल आणि हे वाढवून 2028 पर्यंत 5% केलं जाईल. जल इतिहास नावाचं उत्सवाचं आयोजन मेहरोली या ठिकाणी करण्यात आलं होतं. केंद्रीय जल आयोगाकडून जे काही जलवारसा स्थळं आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल जनजागृती करणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणं हा त्याचा पाठीमागचा उद्देश होता. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षणासाठी जानेवारी ते मार्चच्या दरम्यान जे काही अब्दुल कलाम बेटावर होणाऱ्या क्षेपणास्त्र चाचण्या आहेत त्या स्थगित करण्याचा निर्णय DRDOनं घेतलेला आहे. देशातली सर्वात वेगवान सोलार इलेक्ट्रिक बोट जी आहे तिचं नाव आहे बॅराकुडा. केरळमध्ये त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ॲक्शन ऑन एअर क्वालिटीच्या अहवालानुसार जगभरामध्ये 60 लाख लोकांचा मृत्यू प्रदूषित हवेमुळे त्या ठिकाणी होतं. देशातील पहिला नागरी पूर शमन प्रकल्प चेन्नईमध्ये सुरू केला जाणार आहे. देशातलं पहिलं जिम्नोस्पॅम उद्यान किंवा जिम्नोस्पॅम गार्डन जे आहे ते उत्तराखंडमध्ये असणार आहे. इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे प्लॅटिनम रेटिंग मिळालेलं रेल्वे स्थानक आहे विजयवाडा. गीर राष्ट्रीय उद्यानानंतर आशियाई सिंहासाठी एक दुसरा हॅबिटॅट विकसित केला जातोय, त्याचं नाव आहे बरडा वन्यजीव अभयारण्य. 45वी भारतीय भूगोल परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑर्गनाईज करण्यात आली. काही ज्वालामुखींचा उद्रेक जो झाला डिसेंबर महिन्यामध्ये ते आहेत एटना इटली, क्रकाटाऊ आणि मरापी इंडोनेशियामधले. कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित सुरू केलेली एक प्रणाली तिचं नाव आहे गजरात, ज्याच्या माध्यमातून रेल्वे रुळांवर होणारे हत्तींचे मृत्यू टाळले जातील. 115 दशलक्ष वर्ष जुनं चार्कचं जीवाश्म जैसलमेर इथं त्या ठिकाणी सापडलं. जास्पर नावाचं चक्रीवादळ ऑस्ट्रेलियामध्ये आलेलं होतं. भारतानं एक उपक्रम सुरू केलेला आहे, त्याचं नाव आहे भारतीय वन आणि लाकूड प्रमाणन योजना. वृक्षारोपण मोहिमेसाठी 9 गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवलेले राज्य आहे आसाम.
नंतर पुष्कर सिंह धामी जे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एका पुस्तकाचं अनावरण केलं, प्रकाशन केलं. त्याचं नाव आहे रेझिलियंट इंडिया. कुठं अनावरण केलं तर जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद जी झाली डेहराडूनमध्ये तिथं. नंतर लारा आणि अकामस नावाच्या सायबरीन वाघांची जोडी पद्मजा नायडू हिमालयन प्राणी उद्यानामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील पहिला सोलार एक्सप्रेसवे बुंदेलखंड एक्सप्रेसवे आहे. तिथं रस्त्याच्या दोन्ही बाजूला 1700 हेक्टरवर सोलार पॅनल्स बसवले जातील आणि त्याच्या माध्यमातून 550 मेगावॅट ऊर्जेची निर्मिती केली जाईल. CABM नावाचं नवीन धोरण युरोपियन युनियनने तयार केलेलं आहे. नंतर प्रकाशित इमारतींवर आढळल्याने अमेरिकेमध्ये 1000 स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. 130 दशलक्ष वर्ष जुन्या नर डासांचे जीवाश्म सापडलेला देश आहे लेबेनॉन. नंतर हरित सागर नावाची हरित बंदरे मार्गदर्शक तत्वे केंद्रीय बंदरे शिपिंग आणि जल मंत्रालयाने प्रकाशित केलेली आहे. याचा उद्देश एकच आहे की बंदरांवर कार्बनची तीव्रता कमी करणे. नंतर लाहोर हे सर्वात वाईट हवेची गुणवत्ता असलेलं देशात जगातलं शहर त्या ठिकाणी आहे. बन्नी गवताळ प्रदेशांमध्ये चित्त्यांसाठी ब्रीडिंग सेंटर विकसित केलं जाते. वायू प्रदूषणाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जागतिक बँकेनं भारतासाठी सर्वसमावेशक कार्यक्रम जाहीर करण्याची घोषणा केलेली आहे. 2022 मध्ये वाघांच्या हल्ल्यामध्ये 112 लोकांचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातले आहेत 85. 100% शाश्वत विमान इंधन वापरून उड्डाण करणारी विमानसेवा तिचं नाव आहे व्हर्जिन अटलांटिक. लंडन ते न्यूयॉर्क या मार्गावर या व्हर्जिन अटलांटिकच्या विमानानं 100% शाश्वत विमान इंधन वापरून त्या ठिकाणी उड्डाण केलेलं होतं. आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.